दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांना कॅन्सर झाल्यानंतर मांजरेकर कुटुंबात पूर्ण काळजी घेण्यात आली होती। तरी देखील मेधा मांजरेकर यांना कॅन्सर कसा झाला यामागील कारण आता त्यांनी स्वतःच सांगितलं आहे। खरं तर महेश यांना कॅन्सर झाल्यानंतर मेधा यांनी मांजरेकर कुटुंबात पुन्हा कॅन्सर येऊ नये, पुन्हा कोणाला कॅन्सर होऊ नये म्हणून पूर्णपणे काळजी घेतली होती। तरी त्यांना स्वतःलाच कसा काय कॅन्सर झाला यामागील कारण सांगताना त्या म्हणाल्या, मी माझी एक ट्रिप प्लॅन केली होती, तेव्हाच मला एक नॉर्मल टेस्ट करायची होती। नंतर मला वाटलं की मी ट्रिपला जाऊन येते, उगाच परत काही डोक्यात राहिला नको। 10 दिवसांनी टेस्ट केली तरी काही हरकत नाही। मग मी ट्रिपला गेले, ट्रिपवरून आल्या मी तपासणी केली, नॉर्मल करतो तशी मेमोग्राफी मी केली। त्यानंतर मी याबाबत महेश यांना सांगितलं आणि पुढच्या टेस्ट करायच्या आहेत असंही मी त्यांना सांगितलं। इथूनच माझा कॅन्सरचा प्रवास सुरू झाला। मेधा यांच्या आधी महेश मांजरेकरांना कॅन्सर झाला होता, तेव्हाच मांजरेकर कुटुंब सावध झालं होतं। त्यांना झाल्यानंतर खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली, अगदी मातीच्या भांड्यात जेवण बनवायचं। मग मेधा यांना कॅन्सर कसा झाला असं विचारण्यात आलं, त्यावर मेधा यांनी त्यांच्या कॅन्सरचं कारण सांगितलं। त्या म्हणाल्या, आपण जे खातो, प्रदूषण, केमिकल्सचा वापर, पॅकेज फूड अशी कितीतरी कारणं आहेत जी कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात। पण मी उगाच तेलकट वगैरे खात नाही, मला ते आवडतही नाही। माझं खाणं खूप साधं, मी भाकरी भाजी खाते, ते खाऊन मी खुश असते। पण माझा कॅन्सर हा जेनेटिक होता, कारण या अगोदर माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि त्यामुळेच मलाही झाला असावा असं त्या म्हणाल्या। तर अभिनेत्री मेधा मांजरेकर या आजारातून लवकरात लवकर ठीक व्हाव्यात हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया।